मित्रांनो, आपल्या चॅनलवरती मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा व्हिडिओ आला नव्हता, म्हणून आज संपूर्ण अचूक माहितीसह हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहे, जो तुमचं भविष्य बदलू शकतो। आजही लाखो तरुणांना याच्या खऱ्या नियमाची माहिती नाहीये। चला जाणून घेऊया दरमहा 10,000 रुपये मिळवून देणाऱ्या या योजनेची A to Z माहिती। शिक्षण संपलं आहे, पण अजूनही या योजनेचा लाभ घेतला नाही। माझा लाडका भाऊ योजनेची सविस्तर माहिती बघून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉस मला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना प्रचंड चर्चेत आहे आणि तुम्ही सर्वांनी याबद्दल नक्कीच ऐकलं असेल। या योजनेचे नेमके नियम काय आहेत, कोणती कागदपत्रे लागतात आणि कोणत्या शिक्षणाला किती विद्यावेतन मिळतं आणि निवड प्रक्रिया कशी होते, याची अचूक आणि संपूर्ण खरी माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। आणि हो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जेव्हा आपण आपले शिक्षण पूर्ण करतो, मग ते 12वी असो, ITI असो, कोणताही डिप्लोमा असो किंवा एखादी मोठी पदवी असो, शिक्षण संपवून जेव्हा आपण नोकरीच्या बाजारात पहिल्यांदा उतरतो तेव्हा आपल्याला एका सर्वात मोठ्या समस्येचा आणि प्रश्नाचा सामना करावा लागतो। तो प्रश्न म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, म्हणजेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव। आपण सर्वजण खूप कष्टाने पदवी मिळवतो, रात्रंदिवस अभ्यास करतो, पण जेव्हा एखाद्या चांगल्या कंपनीत किंवा कारखान्यात मुलाखतीसाठी जातो तेव्हा तिथले मॅनेजर आपल्याला पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही याआधी कुठे काम केलं आहे का, तुमच्याकडे या कामाचा काही एक्सपिरियन्स आहे का। आता विचार करा, जो तरुण नुकताच कॉलेजमधून बाहेर पडला आहे त्याला कामाचा अनुभव कुठून असणार। अनुभव नाही म्हणून नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नाही म्हणून अनुभव घेता येत नाही। अशा या दुष्ट चक्रात आपला महाराष्ट्रातील तरुण अडकून पडला आहे। उमेदवारांकडे पदवी तर असते, पण कंपनीच्या यंत्रणेवरती किंवा कम्प्युटरवर प्रत्यक्षात व्यावसायिक पद्धतीने कसे काम करावे याचे कौशल्य कॉलेजमध्ये शिकवले जात नाही। तर हे सगळं लक्षात ठेवून या उपक्रमाचे नाव म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, ज्याला अधिकृत शासकीय परिभाषेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून ओळखले जाते। या योजनेचा मुख्य हेतू केवळ तरुणांना दरमहा तात्पुरती आर्थिक मदत करणे एवढाच नाही, तर त्यांना थेट नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना भविष्यातील मोठ्या नोकरींसाठी पूर्णपणे सक्षम आणि कुशल बनवणे हा आहे। चला तर मग अजिबात वेळ न घालवता या सुवर्ण संधीची संपूर्ण माहिती घेऊया। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलूया, तो म्हणजे या योजनेअंतर्गत उमेदवारांना दरमहा किती मानधन किंवा विद्यावेतन मिळणार आहे। या योजनेमध्ये सरकारने एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। शिक्षणाचे वर्गीकरण करून पात्रतेनुसार विद्यावेतन निश्चित केले आहे। जसे की 12वी पास उमेदवारांसाठी ज्या तरुणांनी आपली उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजेच 12वी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे आणि जे सध्या पुढे नियमित शिक्षण घेत नसून नोकरीच्या शोधात आहे, अशा उमेदवारांना सरकारकडून दरमहा 6,000 रुपये विद्यावेतन दिले जाते। दुसरं म्हणजे ITI किंवा डिप्लोमा धारकांसाठी ज्या तरुणांनी कोणत्याही मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आपले तांत्रिक शिक्षण पूर्ण केले आहे किंवा ज्यांच्याकडे कोणत्याही शाखेतील डिप्लोमा म्हणजे पदविका प्रमाणपत्र आहे, अशा तांत्रिक उमेदवारांना दरमहा 8,000 रुपये विद्यावेतन दिले जाते। आणि तिसरं म्हणजे पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी ज्या तरुणांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे, म्हणजेच ज्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जसे की BA झालं, BCom, BSc, BE, BTech, BCA, BBA किंवा इतर कोणती किंवा पदव्युत्तर पदवी जसे की MA, MCom, MSc, अजून बरेच काही, अशा उच्च शिक्षित तरुणांना दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन थेट दिले जाते। तर हे विद्यावेतन थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT द्वारे जमा होते। हे प्रशिक्षण 6 महिन्याच्या कालावधीसाठी दिले जाते आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावरती शासकीय मानधन बंद होतो। तर मित्रांनो, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे नीट समजून सांगते। महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे। अर्ज करणारा तरुण किंवा तरुणी ही मूळची महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमिसाइल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। परत वयोमर्यादेबद्दल मी तुम्हाला सांगते। अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज करताना किमान 18 वर्षे पूर्ण असावे आणि कमाल 35 वर्षे दरम्यान असावे।
असावे. आता शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिली तर उमेदवाराचे शिक्षण किमान 12वी पास, ITI डिप्लोमा किंवा कोणत्याही पदवी असणे आवश्यक आहे आणि तो सध्या नियमित विद्यार्थी नसावा. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचे कॉलेज किंवा नियमित प्रशिक्षण अजूनही सुरू असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही. ही योजना केवळ अशा तरुणांसाठी आहे ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. बरं, अजून एक महत्त्वाचा पॉइंट, अर्जदार तरुण हा आधीपासूनच कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कंपनीत कायमस्वरूपी किंवा नोकरीवर नसावा आणि जर उमेदवाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत कार्यरत असेल किंवा आयकरदाता असेल तर अशा कुटुंबातील तरुणांना या योजनेतून वळगण्यात आले आहे. आणि जरी या योजनेला लाडका भाऊ योजना म्हटले असेल तरी पात्र असणाऱ्या मुली सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र ज्या मुली आधीपासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता आवश्यक लागणारी कागदपत्रांबद्दल मी तुम्हाला सांगते. तुम्ही जेव्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कराल तेव्हा तुमच्याकडे हे सगळे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पहिलं म्हणजे आधार कार्ड, तुमची ओळख आणि पत्ता पाठवणीसाठी. दुसरं म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा असतो. तिसरं म्हणजे शैक्षणिक गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट, तुमच्या सर्वोच्च शिक्षणानुसार 12वी, ITI डिप्लोमा किंवा पदवी प्रमाणपत्र आणि वयाचा पुरावा देखील जसं की जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि बँक पासची प्रत ज्यावर खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसेल आणि तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे आणि कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला देखील जसे की वार्षिक उत्पन्न मर्यादित असल्याची सिद्ध करण्यासाठी. आणि हो, जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तोच नंबर आवश्यक आहे. बरं, आता हे सगळं तर झालं, पण नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमची निवड कशी केली जाते याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगते. हे बघा, कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरती सुरुवातीला कौशल्य विकास विभागाच्या यंत्रणेद्वारे तुमच्या कागदपत्रांची आणि प्रोफाईलची डिजिटल पडताळणी केली जाते आणि जागाची उपलब्धता सुद्धा बघितल्या जाते. राज्यातील विविध नामांकित कंपन्या आणि कारखाने त्यांच्याकडील रिक्त जागांची म्हणजे वॅकन्सीज माहिती पोर्टलवरती अपलोड करतात. तिसरं म्हणजे मॅचिंग आणि शॉर्टलिस्टिंग करतात. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांनी निवडलेल्या जिल्ह्यानुसार पोर्टल उमेदवारांची यादी संबंधित कंपन्यांकडे पाठवते आणि कंपन्या त्यांच्या गरजेनुसार उमेदवारांची प्राथमिक निवड करतात. आणि मग काही मोठ्या कंपन्या केवळ कागदपत्रे न पाहता उमेदवारांची एक छोटीशी प्रॅक्टिकल मुलाखत किंवा कौशल्याची प्राथमिक चाचणी घेऊ शकतात. आणि मग अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवाराला मोबाईल आणि ईमेल वरती कार्य प्रशिक्षण नियुक्तीपत्र पाठवले जाते. त्यानंतर दिलेल्या तारखेला कंपनीत प्रशिक्षणासाठी रजू व्हावे लागते. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही केवळ एक आर्थिक मदतीची योजना नसून महाराष्ट्रातील तरुण पिढीला स्वावलंबी, कुशल आणि आर्थिक दृष्टीने सक्षम बनवणारे एक क्रांतिकारी पाऊल आहे. जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर या सुवर्ण संधीचा लाभ नक्की घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची योग्य माहिती मिळेल. आणि तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तसेच पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सरकारी योजनेवरती पाहायला आवडेल तेही कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.